बेस्टच्या कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। कंत्राटी कामगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ते आक्रमक झालेले आहेत। शशांक राव यांच्याकडून आंदोलनाची घोषणा झाली आहे। मुंबईकरांचा प्रवास त्यामध्ये आता त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे, कारण बीएसटी उपक्रमामधील कर्मचारी खासगी कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या बीएसटी बसगाड्यांवरील वेट लिस्ट कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटना आक्रमक झालेल्या आहेत। संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली। प्रलंबित वेतन करार तातडीने करावा आणि त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि महापालिका समकक्ष वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच वेट लिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम द्या अशी मागणीही युनियनने केलेली आहे। सर्व प्रश्न अनेक काळ प्रलंबित आहे आणि कुठेही दखल घेतली जात नाही, म्हणून आज निर्णायक आंदोलनाची घोषणा करायची होती। लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही आहे, या सेवा सुरू राहावं ही इच्छा आहे। म्हणून बेस्ट वर्कर्स युनियनचा सरचिटणीस या नात्याने उद्यापासून सकाळी 11 वाजता म्हणजे 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता बेमुदत उपोषण सुरू करणार आहे। तर आजपासून बेमुदत उपोषण सुरू होणार आहे आणि त्यामुळे विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे उपोषण केलं जाणार आहे। शशांक राव यांच्या संघटनेनं ही आंदोलनाची घोषणा केलेली आहे, त्यामुळे मुंबईकरांची प्रवास कोंडी होण्याची शक्यता आहे। आजपासून हे आंदोलन सुरू होणार आहे, हे बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईमध्ये बेस्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय अशी चर्चा सुरू झाली आहे। 22 आगारांच्या खासगीकरणावरून त्यामुळे राजकारण तापणार आहे। आज मुंबई मनपाची विशेष सभा आहे आणि त्यामुळे त्या प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे। भाजपा आणि शिवसेना नगरसेवकांना व्हीप जारी केलाय। बेस्टच्या 22 आगारांचा खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत मांडला जाणार आहे। बेस्ट समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव आता महापालिका सभागृहाच्या पटलावर ठेवला जाणार आहे। या प्रस्तावावरून विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या संख्याबळामुळे सत्ताधारी भाजप शिवसेना सावध झालेली आहे। सभागृहात प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आलाय। आजच्या विशेष सभेला सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावं अशा सूचना सुद्धा केल्यात। यापूर्वी तातडीच्या प्रस्तावावर बहुमत न मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्षाला प्रस्ताव फेटाळला जाण्याची नामुष्की ओढवली होती। पुन्हा जर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून आता व्हीप जारी केलेली आहेत। 22 आगारांच्या विकासावरून उद्या या आजच्या सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे। प्राधान्य दिलंच पाहिजे। बेस्टची प्रवाशांसाठी जी एक उत्तम सेवा जगामध्ये मुंबई बेस्टची आहे ती टिकली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आर्थिक गणित बीएसटीचं थोडं दोलायमान आहे आणि अशा वेळेला ते आर्थिक गणित नीट त्या ठिकाणी करण्यासाठी जर काही उपाययोजना होत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, परंतु त्यामागे जर पूर्णपणे खाजगीकरण होत असेल तर ते चुकीचं राहील। जर ते डेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी बेस्टला सुस्थितीत आणण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, प्रवाशांच्या हितासाठी आणि बेस्टच्या अतिशय चांगल्या सेवेसाठी होत असेल तर मला वाटतं काही हरकत नाही।